नमस्कार. माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत. तर आज मी बनवत आहे झणझणीत, चमचमीत, चविष्ट, टेस्टी आणि तोंडाची चव वाढवणारी पाटवड्याची रस्सा भाजी. या पाटवड्या मी न थापता न वाफवता बनवलेल्या आहेत. अगदी झटपट तयार होणारी, तोंडाची चव वाढवणारी, झणझणीत, चमचमीत अशी ही पाटवड्याची रस्सा भाजी कशी बनवायची ते पाहूया. तर सर्वात अगोदर आपल्याला एक वाटण तयार करायचे आहे. त्यासाठी मिक्सरच्या एका भांड्यात 1-2 हिरव्या मिरच्या, 3-4 लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरे घालावेत. सोबतच यामध्ये 1-2 कढीपत्त्याची पाने आणि थोडीशी कोथिंबीर घालावी. अर्धा चमचा मीठ घालून मिक्सरमधून वाटून घ्यावे. पहा, अशा प्रकारे हे वाटण तयार होते. आता हे तयार झालेले वाटण एका ताटामध्ये काढून घ्यावे. आता याच ताटामध्ये आपण एका मध्यम आकाराच्या वाटीने 1 वाटी बेसन पीठ घालावे. यामध्येच 1 चमचा गव्हाचे पीठ घालावे. गव्हाचे पीठ घातल्यामुळे वड्या अजिबात चिरत नाहीत किंवा तुटत देखील नाहीत. आता यामध्येच पाव चमचा हळद आणि पाव चमचा ओवा हातावर चोळून घालावा. म्हणजे ओव्याचा स्वाद या भाजीमध्ये छान उतरतो आणि वड्या पचायला अगदी हलक्या होतात. अर्धा चमचा पांढरे तीळ घालावे. तयार केलेले वाटण अगोदर या पिठामध्ये अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. आता यामध्ये थोडे थोडे पाणी ओतत याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. ज्याप्रमाणे आपण पुरी बनवण्यासाठी घट्ट अशी कणिक मळतो, अगदी तशाच प्रकारे हे पीठ चांगले मळून घ्यायचे आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे इथे मी अगदी घट्टसर असा याचा गोळा मळून घेतलेला आहे. आता तयार केलेला या गोळ्याचा एक पोळीच्या आकाराप्रमाणे उंडा बनवून घ्यायचा आहे. पहा, अशा प्रकारे. आता तयार केलेला हा उंडा कोरड्या बेसनपिठामध्ये बुडवून घ्यावा आणि पोळपाटावर अशा प्रकारे ठेवून लाटण्याने याची एक जाडसर पोळी लाटून घ्यावी. लाटताना ही पोळी जर लाटणे किंवा पोळपाट याला चिकटत असेल तर थोडेसे कोरडे बेसनपीठ लावून पुन्हा हे व्यवस्थित लाटून घ्यायचे आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. ही पोळी आपल्याला खूप पातळ किंवा अगदी जाड लाटायची नाही आहे. जर जास्तच जाड लाटली तर वड्या रश्श्यामध्ये व्यवस्थित शिजणार नाहीत आणि त्याला छान अशी चव देखील येणार नाही आणि अगदीच पातळ लाटल्या तर त्या शिजताना तुटतील. म्हणून अशा प्रकारे थोडीशी जाडसर अशी ही पोळी लाटून घ्यायची आहे. आता एका चाकूच्या साहाय्याने याच्या आपल्याला हव्या त्या आकारात वड्या करून घ्यायच्या आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. पहा, अशा प्रकारे या थोड्याशा तिरक्या आकारामध्ये मी येथे वड्या पाडून घेत आहे. ज्याप्रमाणे आपण थापी वडीच्या वड्या करतो अगदी तशाच प्रकारे या वड्या बनवून घ्यायच्या आहेत. जर या वड्या पाडताना चाकू चिकटत असेल तर तो पिठामध्ये बुडवून पुन्हा एकदा ह्या वड्या करून घ्यायच्या आहेत. पहा, अशा प्रकारे इथे मी या वड्या तयार करून घेतल्या आहेत. आता आपल्याला एक वाटण तयार करायचे आहे. तर त्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा अशा प्रकारे लांबट स्वरूपात चिरून घेतला आहे. पाव वाटी सुक्या खोबऱ्याचे काप, 10-15 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, थोडीशी कढीपत्त्याची पाने आणि थोडीशी कोथिंबीर इथे घेतलेली आहे. आता गॅसवर एक कढई गरम करायला ठेवावी. त्यामध्ये 1 चमचा तेल ओतावे आणि यामध्ये सर्वात अगोदर सुक्या खोबऱ्याचे काप घालावेत आणि मध्यम आचेवर हे सुके खोबरे लालसर तांबूस रंगावर येईपर्यंत परतून घ्यावे. पहा, अशा प्रकारे इथे मी कलत्याने हे एकसारखे हलवत आहे. अगदी 1 ते 2 मिनिटातच या सुक्या खोबऱ्याला लालसर तांबूस रंग आला की लगेचच काढून घ्यावे. आता त्याच कढईत 1 चमचा तेल ओतावे आणि कापून घेतलेला कांदा यामध्ये घालावा आणि हा कांदा छान असा लालसर तांबूस रंगावर येईपर्यंत परतत राहायचे आहे. पहा, आता या कांद्याला हलकासा सोनेरी रंग आलेला आहे. आता यामध्ये 10-15 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं आणि थोडीशी कढीपत्त्याची पाने घालावीत आणि कांद्यासोबत हे सर्व साहित्य अशा प्रकारे तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहे. मध्यम ते मोठ्या आचेवर आपल्याला हे सर्व साहित्य परतून घ्यायचे आहे. आता यामध्येच थोडीशी कोथिंबीर घालावे आणि ती देखील या कांद्यासोबत चांगली परतून घ्यावी. पहा, आता या कांद्याला देखील छान असा लालसर तांबूस रंग आलेला आहे. आता गॅस बंद करावा आणि परतून घेतलेले हे सर्व साहित्य एका ताटामध्ये काढून घ्यावे. आता हे सर्व परतून घेतलेले साहित्य पूर्णपणे थंड होऊ द्यावे. थंड झाले की अगोदरच आपण जे वाटण तयार केले होते त्याच मिक्सरच्या भांड्यात हे सर्व परतून घेतलेले साहित्य घालावे आणि मिक्सरमधून पाणी न ओतता फिरवून घ्यावे. पहा, अशा प्रकारे हे वाटण इथे तयार झालेले आहे. आता लगेचच एका कढईमध्ये 4 चमचे तेल गरम करायला ठेवावे. तेल चांगले गरम झाले की यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे घालावेत. जिरे मोहरी छान तडतडली की यामध्ये पाव चमचा हिंग घालावा. 10-12 कढीपत्त्याची पाने घालावीत आणि मिक्सरमधून आता जे वाटण आपण तयार केलेले आहे
लसूण खोबऱ्याचे वाटण ते यामध्ये घालावे आणि कलत्याने या तेलामध्ये हे वाटण अशा प्रकारे चांगले मिक्स करून घ्यावे। आता हे वाटण साधारण 2 ते 3 मिनिटे आपल्याला मध्यम आचेवर परतून घ्यायचे आहे। या वाटणाला छान असा सुगंध येईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला चांगले परतत राहायचे आहे। पहा, इथे तुम्ही पाहू शकता हे वाटण आता सोनेरी रंगावर आलेले आहे। आता या वाटणाला छान असा लालसर तांबूस रंग येईपर्यंत परतत राहावे, म्हणजे आणखी साधारण 1 मिनिटभर। आता या वाटणाला छान असा लालसर तांबूस रंग आलेला आहे। आता यामध्ये अर्धा चमचा धने पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा घरचा काळा मसाला घालावा आणि चमच्याने चांगले मिक्स करून घ्यावे। पहा, अशा प्रकारे। जर तुमच्याकडे काळा मसाला नसेल किंवा कोणत्याही प्रकारचा साठवणीचा मसाला नसेल तर इथे तुम्ही 1.5 चमचा गरम मसाला घालू शकता। आता हे मसाले घातल्यानंतर या वाटणाला तेल सुटेपर्यंत चांगले परतत राहायचे आहे। मंद आचेवर 1 मिनिटभर चांगले परतले की याला तेल सुटते। आता यामध्ये 2 ग्लास कोमट पाणी ओतावे। कोमट पाणी ओतल्यामुळे या भाजीला तरी देखील छान येते आणि उकळी देखील लवकर येते। पहा, आता या पाण्याला चांगली उकळी येत आहे। आता यामध्ये चवीनुसार थोडेसे मीठ घालायचे आहे। लक्षात असू द्या की आपण अगोदर वड्यामध्ये देखील मीठ घातलेले आहे, त्यामुळे इथे साधारण मी अर्धा ते पाऊण चमचा मीठ घातलेले आहे। मीठ घातल्यानंतर चमच्याने हे उकळते पाणी पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळून घ्यावे। आता गॅसची फ्लेम मोठी करावी आणि या उकळत्या पाण्यामध्ये आपण अगोदर तयार करून ठेवलेल्या वड्या घालाव्यात। पहा, एक एक करून या उकळत्या पाण्यामध्ये वड्या सोडायच्या आहेत। पाणी चांगले उकळते असेल तेव्हाच या वड्या यामध्ये घालायच्या आहेत, म्हणजे त्या एकमेकांना चिकटत नाहीत किंवा त्याचे तुकडे देखील पडत नाहीत। पहा, इथे मी या सर्व वड्या या पाण्यामध्ये चांगल्या व्यवस्थितपणे सोडून घेतलेल्या आहेत। आता मोठ्या आचेवर सुरुवातीला 2 मिनिटे या वड्या शिजवून घ्यायच्या आहेत। 2 मिनिटांनंतर चमच्याने हे व्यवस्थित हलवून घ्यावे। पहा, अशा प्रकारे इथे तुम्ही पाहू शकता। आता हा रस्सा सध्या थोडासा पातळसर आपल्याला दिसत आहे। आता गॅसची फ्लेम मध्यम ठेवावी आणि आणखी 5 ते 6 मिनिटे या वड्या या पाण्यामध्ये चांगल्या शिजू द्यायच्या आहेत। पहा, आता 5 ते 6 मिनिटे झालेली आहेत आणि या वड्या देखील चांगल्या शिजलेल्या आहेत आणि या रश्श्याला छान अशी तर्री देखील सुटलेली आहे। चमच्याने व्यवस्थित ढवळून घ्यावे। पहा, अगदी हा रस्सा देखील छान असा दाटसर इथे झालेला आहे। अगदी मस्त असा याचा सुवास देखील येत आहे। आता या वड्या छान शिजल्या आहेत की नाही हे पाहण्यासाठी चमच्यामध्ये अशा प्रकारे एक वडी घ्यावी आणि हाताने हलकेच प्रेस करून पाहावी। ती सहजपणे तुटली गेली नाही तर या वड्या चांगल्या शिजल्या आहेत असे समजावे। आता अशा प्रकारे ही चमचमीत झणझणीत अशी ही पाटवड्याची किंवा आदणवड्याची भाजी ते तयार झाली आहे। आता यामध्ये चवीसाठी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यावे। आता गॅस बंद करावा। अशा प्रकारे आपली झणझणीत चमचमीत टेस्टी अशी झटपट तयार होणारी तोंडाची चव वाढवणारी तर्रीदार अशी पाटवड्याची किंवा आदणवड्याची रस्सा भाजी तयार झाली आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तयार केलेली ही भाजी भाकरीसोबत भातासोबत खायला खूप छान लागते। एकदा या पद्धतीने नक्की करून पहा, सर्वांनाच खूप आवडेल।